हे हाय फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं मोनिका क्रिएशन्समध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आपण आज बघणार आहोत फॅब्रिक पेंटिंग विथ आरीवर्क कसं करायचं। तर इथे तुम्हाला दिसत असेल की मी इथे शिवपार्वतीचे आपले जे हात आहेत ते मी इथे स्केच म्हणजे चित्र काढून घेतलेलं आहे। आता आपण हे आपल्या फॅब्रिकवरती ट्रेस करून घेणार आहोत। ठीक आहे, तर तुमचा ब्लाऊज असेल तर तुम्ही ब्लाऊज पीसवर सुद्धा करू शकता। तुमच्याकडे व्हाईट क्लॉथ असेल तर व्हाईट क्लॉथवर करा किंवा तुमच्याकडे जो कोणता कलर अवेलेबल असेल त्या कलरवरती सुद्धा तुम्ही फॅब्रिक पेंटिंग विथ आरीवर्क करू शकता। तर इथे मी हा आपला जो आहे ट्रेसिंग पेपर आहे। ठीक आहे, तुम्ही बघू शकता हा ट्रेसिंग पेपर आहे, हा असा दिसतो। ह्याच्यावरती मी आपलं जे स्केच आहे ते स्केच काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला लागणार आहे हा कार्बन शीट। ठीक आहे, तुम्ही बघू शकता हा कार्बन शीट आहे। हे बघा असा दिसतो हा असा ठेवायचा, मी दाखवेलच तुम्हाला, आणि वरनं आखायचं। तर हे लागणार आहे आणि आपल्याला एक पेन्सिल लागणार आहे हे आखण्यासाठी। ठीक आहे, जर तुम्हाला अशी ड्रॉइंग्स येत नसतील तर तुम्ही तुमच्या फोनवरती गुगलवरती जाऊन तुम्ही असे जे स्केच मिळतात ते स्क्रीनशॉट करून मग त्याची आपण बाहेरनं प्रिंटआउटसुद्धा करून आणू शकतो। आता मॉडेलिंगचा जमाना आहे त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी ह्या अवेलेबल असतात। त्याच्यासाठी जर तुम्हाला ड्रॉइंग अशी येत नसेल हाताने काढायला तर तुम्ही तीसुद्धा पद्धत वापरू शकता। गुगलवरनं जाऊन स्क्रीनशॉट काढायचे फोटोचे किंवा डाउनलोड करायचे आणि मग अशा पद्धतीने तुम्ही एक मोठ्या, तुम्हाला जेवढा मोठा आकार हवा आहे तेवढ्या मोठ्या आकारामध्ये तुम्ही हे जे चित्र आहे ते करू शकता आणि नंतर तुमच्या कापडावरती ट्रेस करून घ्यायचं आहे। ठीक आहे, मी आता तुम्हाला ट्रेसिंग कसं करायचं ते दाखवते। सगळ्यात आधी आपण हे असं आपल्याला कुठे काढायचं आहे, आपल्याला नेकवरती वगैरे स्लीव्सवरती, तर तिथे आपण व्यवस्थित पद्धतीने ठेवून घेणार आहोत। आणि आपला हा जो कार्बन शीट आहे हा आपण असा ठेवणार आहे। पहिला कार्बन शीट ठेवायचा आहे असा आणि त्याच्यावरती आपण हे आपला जो हात बनवलेला आहे आपण तो ठेवणार आहोत। एक मिनिट दाखवते, ह्या अशा पद्धतीने, आणि मग आपण कापडावरती असं आखून घेणार आहे। ठीक आहे, अशा पद्धतीने। जर तुम्हाला रिंग लावून मग करायला ट्रेसिंग करायला अवघड जात असेल तर तुम्ही रिंगचा कपडा काढून सुद्धा ट्रेसिंग करू शकता। तुम्हाला जसं सोपं पडेल तुम्ही त्या पद्धतीने ट्रेसिंग जे आहे ते करायचं आहे। ठीक आहे, तुम्हाला जर असं धरायला सुद्धा अवघड जात असेल, कागद तुमचा भरपूर हालत असेल तर तुम्ही इथे आपल्या टाचण्यांच्या मदतीने सुद्धा सिक्युअर करून घेऊन तुम्ही पूर्ण जे वर्क आहे ते असं आखून घ्यायचं आहे, म्हणजे ट्रेस करून घ्यायचं आहे। ठीक आहे, जर नवीन असाल तर तुम्ही डायरेक्ट क्लॉथचा जो कपडा आहे तो रिंगचा काढायचा आहे, म्हणजे आपला जो रिंगचा कपडा आहे तो काढून घ्यायचा आहे आणि मग ट्रेसिंग करायचं आहे। ठीक आहे, अशा पद्धतीने आपण पूर्ण ट्रेसिंग जे आहे ते करून घेणार आहोत आणि थोडाफार काही ज्या डिटेल्स असतील त्या आपण नंतर सुद्धा ॲड करू शकतो। हे बघा तुम्हाला दिसत असेल। ठीक आहे, फिकट फिकट आहे पण मला दिसतंय व्यवस्थित, तुम्हाला फिकट दिसत असेल कदाचित। तर आपण नंतर हे आपली जी ग्लास मार्किंग पेन्सिल आहे त्याच्याने आपण एकदम उठावदार करून घेणार आहोत। हे बघा, आता आपण मगाशी कार्बन शीटवरनं असं ट्रेसिंग करून घेतलं। ठीक आहे, आता मी हे ग्लास मार्किंग पेन्सिलच्या मदतीने मी इथं पूर्ण जे आहे उठावदार करून घेते जेणे की आपल्याला ते स्पष्ट असं दिसेल। हे बघा, अशा पद्धतीने आपले जे माळ वगैरे होती, हे अशा ज्या छोट्या छोट्या डिटेलिंग्स होत्या मी त्या सगळ्या अशा देऊन घेतलेल्या आहेत। आता आपण इथे फॅब्रिक पेंटिंगने आपण पेंट करणार आहोत। तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं मी तुम्हाला दाखवते। ठीक आहे, तर सगळ्यात पहिलं आपल्याला ॲक्रेलिक कलर लागणार आहेत। तुम्ही बघू शकता, हे बघा हे ॲक्रेलिक कलर्स आहेत, हे बघा। ठीक आहे, हे असा पूर्ण बॉक्स मिळतो, 200-300 रुपयाला तुम्हाला मिळून जाईल। त्याच्यानंतर ना आपल्याला ब्रश लागणार आहेत। मी कोणता नंबरचा वगैरे यूज करेल इथे तेव्हा मी तुम्हाला सांगेल। आणि आपल्याला जरी थ्रेड लागणार आहे, त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे 23 नंबरची निडल, किंवा तुमच्याकडे जर आयर्न निडल असेल, मटेरियल निडल, तर तीसुद्धा तुम्ही वापरू शकताय। ठीक आहे, मी तुम्हाला दाखवते।
बघा ही वाली, ही सुद्धा तुम्ही मटेरियल नीडल वापरू शकता. जर ही असेल ही वापरा, ही असेल ही वापरा, काही हरकत नाही. दोन्ही मटेरियल नीडलच आहेत. आणि साईडला आपण अशी आउटलाईन देणार आहोत, तर ती आउटलाईन आपण कट बीड्सने देणार आहोत. तर आपल्याला लागणार आहेत हे असे कट बीड्स. तुम्ही बघू शकता. हे बघा, हे छोटे छोटे कट केलेले आहेत. हे कट पाईप्स नाही आहेत, हे कट बीड्स आहेत. छोटे छोटे तुम्हाला दिसत असेल, अगदी छोटे छोटे आहेत. ह्याला कट बीड्स असं म्हणतात. ठीक आहे, हे कट बीड्स आपल्याला आउटलाईन देण्यासाठी लागणार आहेत. हा पॅलेट लागणार आहे. हा भरपूर यूज करून करून थोडासा खराब झालेला आहे. तर आपल्याला पॅलेट एक लागणार आहे आणि आपल्याला पाणी लागणार आहे आणि एक आपल्याला असा खराब असा क्लॉथ एक लागणार आहे, जेणे की आपण आपले ब्रश आपण एकदा यूज केला कलरमध्ये की तो आपण आपल्या खराब फडक्याला आहे अशा पद्धतीने आपण पुसू शकू. ह्याच्यासाठी आपल्याला एक खराब असा क्लॉथ लागणार आहे. ठीक आहे, मी साहित्य तुम्हाला बऱ्यापैकी सगळं सांगितलेलं आहे. तर जे काही थोडंफार दाखवायचं वगैरे राहिलं असेल तर मी व्हिडिओमध्ये थोडं थोडं दाखवीन. ठीक आहे, तर सगळ्यात पहिला मी हा 4 नंबरचा ब्रश घेतलेला आहे. ठीक आहे, सगळ्यात पहिला आपण ह्याला पूर्ण असं भिजवून घेणार आहोत, पूर्ण भिजवून. ठीक आहे, आपण फॅब्रिक पेंटिंग करताना थोडासा सुद्धा पाण्याचा वापर करणार नाही आहोत. ठीक आहे, कारण आपण पाणी वापरलं तर आपले कलर जे आहेत ते लवकरात लवकर क्लॉथवरनं निघायला सुरुवात होते आणि मग अशा पद्धतीने आपण पुसून घेणार आहे, पूर्ण सुकवून घेणार आहे. ठीक आहे, बघितलं. आणि आता आपण हा व्हाईट कलरचा क्लॉथ नाही घेतलेला आहे. ठीक आहे, आपला हा ब्लॅक कलरचा आहे. तर ह्याच्यावरती उठून दिसण्यासाठी पहिला आपण पूर्ण व्हाईट कलरने हे जे आहे हे पूर्ण आपण जे शिवपार्वतीचं जे ड्रॉइंग केलेली आहे ते पूर्ण आपण ह्या व्हाईट कलरने पूर्ण रंगवून घेणार आहे, जेणे की आपण दुसरा जो कलर लावेल तो एकदम उठून दिसेल. त्याच्यासाठी आपण इथे सगळ्यात आधी व्हाईट कलरचा पूर्ण बेस जो आहे तो देऊन घेणार आहे. ठीक आहे, जर तुम्हाला वाटत असेल की नाही बाबा माझा कलर जो आहे तो थोडा जास्त घट्टच आहे, तर तुम्ही 2-3 थेंब मीडियमचे त्याच्यामध्ये घालायचे आहेत, जेणे की तुमचा जो कलर आहे तो थोडासा सॉफ्ट होईल. ठीक आहे, आपण एकच वेळेसच इथे हात मारून घेणार आहे. अशा पद्धतीने एकच वेळेस हात मारून घ्यायचा आहे व्हाईट कलरचा. त्याच्यानंतर ना आपण मग इथे ब्ल्यू कलरचा करणार आहोत आपल्या महादेवाचा हात. ठीक आहे, तुम्ही बघू शकताय. हे बघा, मी पूर्ण व्हाईट कलरनी आता करून घेणार आहे पूर्ण हात. आपल्या शिवचा आणि आपल्या पार्वतीचा हात जो आहे तो आपण करून घेणार आहोत. ठीक आहे, तर आता तुम्ही बघू शकताय मी आपला जो महादेवचा हात आहे तो मी पूर्ण व्हाईट कलरनी रंगवून घेतलेला आहे. आणि इथे आपले जे रुद्राक्षाची जे माळ आहे ती फक्त मी सोडलेली आहे आणि इथे सुद्धा. आणि आपला पार्वतीचा जो हात आहे तो सुद्धा मी रंगवायचा सोडलेला आहे. ठीक आहे, तर आता आपण दोघांचा पण हात एकदमच पांढरा केला तर काय होणार आहे, आपल्याला दोघांचे सुद्धा हात दिसणारच नाही की कुठे डिटेलिंग आहे. ती डिटेलिंग आपल्याला अजिबातच दिसणार नाही. त्याच्यामुळे मी पहिला महादेवाचा हात करून घेणार आहे आपल्या देवांचा, मग नंतर आपल्या पार्वतीचा हात करणार आहे, जेणे की आपल्या बारीबारीने आपला एक एक हात कंप्लीट होऊन जाईल. पूर्ण सुकू द्यायचं. सुकल्याच्या नंतर ना मग आपण ह्याच्यावरती ब्ल्यू कलर जो आहे आपला, हा वाला ब्ल्यू कलर जो आहे आपला, त्या ब्ल्यू कलरने आपण वरती हात रंगवणार आहोत. ठीक आहे, डायरेक्ट लगेचच व्हाईट कलर लावला आणि मग त्याच्यानंतर डायरेक्ट आपण ब्ल्यू कलर लावला आहे असं करायचं नाही. दोन्ही कलर मिक्स होऊन जातील. त्याच्यासाठी पहिलं तुम्हाला जर डार्क हवा असेल तर तुम्ही डार्क करा. तुम्हाला थोडासा लाईट कलर हवा असेल तर ह्याच्यामध्ये थोडासा व्हाईट कलर घालून तुम्ही लाईट स्काय ब्ल्यू कलरचा सुद्धा हात करू शकता. ठीक आहे, आता हे सुकल्याच्या नंतर ना मग आपण इथे वरती अजून एक हात जो आहे तो ब्ल्यू कलरचा मारणार आहोत. तर आता इथे मी ब्ल्यू कलर जो आहे तो काढून घेतलेला आहे आणि आता मी थोडासा आपला जो व्हाईट कलर आहे तो मी ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहे, कारण मला भरपूर असा डार्क हात आपल्या देवांचा नको आहे. त्याच्यामुळे मी थोडासा लाईट करून घेणार आहे. ठीक आहे, बघा थोडासा व्हाईट कलर घातल्यामुळे आपला जो डार्क ब्ल्यू कलर होता तो आपला लाईट असा झालेला आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा, ठीक आहे, दिसतंय. आता मी आपलं हे जे आहे ते सुकलेलं आहे, तर मी त्याच्यावरती आपला हा जो हात आहे तो असा लावून घेणार आहे. बघा, ठीक आहे, अशा पद्धतीने आपण पूर्ण लाईट कलरचा जो
हात आहे स्काय ब्लू कलरचा, तुम्ही अशा पद्धतीने करून घेणार आहे. तुम्हाला डार्क हवा असेल तुम्ही डार्क पण करू शकता. अजिबात पाण्याचा वापर जो आहे तो करायचा नाही आहे, नाहीतर तुमचे जे पाणी वापरून तुम्ही हा कलर थोडासा पातळ करणार, तर काय होतं की पाणी वापरल्यामुळे नंतर ना ठीक आहे ते होईल पण थोडंसं पातळ, पण ते ना काही कापडांवरती काय होतं ना की स्प्रेड व्हायला चालू होतं. म्हणजे आपण जिथपर्यंत आखलेलं आहे, जिथपर्यंतच आपल्याला रंग हवा आहे, तर रंगाच्या साईडला सुद्धा पसरायला चालू होतं. त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हणते की पाण्याच्या ऐवजी तुम्ही इथे मीडियमचा वापर करा, जेणे की तुमचा जो रंग आहे तो तुमच्या चित्राच्या, तुमच्या स्केचच्या बाहेर जाणार नाही त्याच्यासाठी. ठीक आहे, हे बघा मी अशा पद्धतीने आता पूर्ण आपला जो महादेव आहे तो कलर करून घेणार आहे. कारण काय होतं ना, ह्याला भरपूर असा वेळ लागतो कलरिंग करायला, आणि मग तुम्हाला मी हा सावकाश पद्धतीने दाखवत राहिले तर व्हिडिओ पण भरपूर मोठा होईल आणि तुम्हाला बघायला पण कंटाळा येईल आणि मला दाखवायलासुद्धा कंटाळा येईल. त्याच्यामुळे मी एवढा जो हात जो आहे आपला हा कंप्लीट करून घेते, मग तुम्हाला दाखवते. हे बघा अशा पद्धतीने आपला जो ब्ल्यू कलर आहे तो झालेला आहे. आता हा सुकू द्यायचा. हे सुकल्याच्या नंतर ना मग आपण हा तिसरा ब्ल्यू कलरचा हात देणार आहोत. पहिला व्हाईट कलरचा हात मारला तो सुकू दिला, दुसरा स्काय ब्लू कलरचा हात मारला तो सुकू द्यायचा. आता तिसरा वापस स्काय ब्लू कलरचा हात मारणार आहोत, म्हणजे हा जो शेड आहे तो थोडासा डार्क दिसेल. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. हे टिप मी तुम्हाला नेहमी सांगत जाते. ठीक आहे, एवढ्या डिटेलमध्ये तुम्हाला कोणीसुद्धा सांगणार नाही, तर मी टिपसुद्धा सांगितलेली आहे आणि हे नक्की ट्राय करून बघा, तुम्हालासुद्धा नक्की आवडेल. तर आता आपलं हे सुकलेलं आहे, तर आता मी तिसरा शेड जो आहे तो लावून घेणार आहे इथे. हे बघा अशा पद्धतीने त्याच्याच वरती तिसरा शेड जो आहे तो लावून घेणार आहोत आपण. तर पहिल्या शेडमध्ये काय झालं की जर तुम्हाला काय वाटलं म्हणजे दुसऱ्या शेडमध्ये की नाही बाबा मला थोडंसं अजून डार्क हवा आहे तर तुम्ही अजून थोडासा ब्ल्यू कलर ॲड करून तुम्ही जो हात आहे तो डार्क करू शकताय. त्याच्यामुळे थोडंसं काही चुकलं वगैरे शेडिंगमध्ये तर तुम्ही दुसऱ्या किंवा तिसऱ्या शेडमध्ये सुद्धा चुकलेलं दुरुस्त करू शकता. ठीक आहे, मी आता तिसरा शेड जो आहे तो लावून घेते आहे आणि जिथे कुठे राहिलेला असेल तर तिथेसुद्धा आपलं तिसऱ्या शेडमध्ये कवर होऊन जातं. तर तिने मी पूर्ण आपली जी थोडी राहिलेली डिटेलिंग होती ती डिटेलिंगसुद्धा देऊन घेतलेली आहे. आणि आपलं असं रंगून झालं ना की हे सुकू द्यायचं. ठीक आहे, लगेच दुसरं काम करायला घ्यायचं नाही. म्हणजे ह्याच्यावरती तुम्ही आता हे रुद्राक्षाचे वगैरे हे इकडचं करणार असतं तर काही हरकत नाही, ह्याच्यावरती डायरेक्ट डिटेलिंग करायला जायचं नाही अजून दुसरी काही, कारण हे ओलं असतं मग हे पसरतं. त्याच्यामुळे आता आपलं ब्लू कलरचं काम झालेलं आहे. आता आपण ब्रश जो आहे तो स्वच्छ असा धुवून घेणार आहोत, कारण हाच ब्रश आपण पार्वतींचा हात रंगवण्यासाठी वापरणार आहोत 4 नंबरचा. त्याच्यासाठी हा पूर्ण व्यवस्थित धुवून घ्यायचा पाण्यामध्ये आणि स्वच्छ अशा कापडाने पुसून घ्यायचा आहे. स्वच्छ नाही पुसला ना की आपण दुसरीकडे वापरणार आहोत ना इथे, तर तो हा कलर हा ब्रशमध्ये असल्यामुळे हा कलरसुद्धा इकडे उठेल. त्याच्यासाठी आपण स्वच्छ धुवून स्वच्छ पुसून घेणार आहोत. आता इथे मग असे आपण जसं केलं तर तसंच करणार आहोत. इथे आपण बेसला व्हाईट कलर लावलेला, तसंच आपण इथेसुद्धा बेसला व्हाईट कलरच लावणार आहोत. ठीक आहे, जर तुम्हाला पूर्ण व्हाईट कलरचा हात पार्वतीचा नको असेल तर तुम्ही व्हाईट कलरमध्ये थोडासा येल्लो किंवा थोडासा ब्राऊन कलर अगदी किंचित अगदी असं इतका थोडासा आपल्या टिकली एवढा, तर व्हाईट कलरमध्ये हे दोन्हीपैकी एक कलर मिक्स करायचा आणि मग लावायचा आहे. ठीक आहे, तर मी आता तुम्हाला दाखवते की पार्वतीचा हात जो कसा रंगवायचा आहे तो. तर आता इथं मी व्हाईट कलर घेतलेला आहे, तुम्ही बघू शकताय व्हाईट कलर घेतला आहे. तुमचा जेवढा हात आहे, तुम्ही म्हणताल की कलर केवढा घेतला आहे तुम्ही सांगा, तर तसं काही नाही. तुम्ही जेवढा स्केच मोठा काढला असेल किंवा छोटा काढला असेल, माझ्याहून अजून छोटा, तर त्याच्यानुसार तुम्हाला समजत असेल की हां मला एवढा पुरेल, एवढा बस होईल मला, त्याच्यानुसार तुम्ही व्हाईट कलर घ्यायचा आहे. आणि अगदी किंचित, हे बघा अगदी किंचित, मी अशीच म्हणलं एखाद्या छोट्याशा मुलीची टिकली जेवढी असते ना तेवढा छोटासा येलो कलर घेतला आहे आणि त्याच्यामध्ये असा मी मिक्स केला आहे. हे बघा झाला थोडासा येल्लोइश, हा थोडासा स्किनी येल्लोइश. ठीक आहे, आता हा थोडासा मला अजून वेगळा हवा आहे, तर मी त्याच्यामध्ये ना थोडासा आपला हा जो चॉकलेटी कलर आहे तो थोडासा ॲड करते, अगदी थोडासा आहे बघा, दिसत असेल.
ह्याच्यामध्येच ॲड करणार आहे. ठीक आहे, हे बघा अशा पद्धतीने अशा पॅलेटमध्ये मिक्स केलं ना की आपल्याला बरं पडतं. तर आता तुम्ही बघू शकताय इथं मी पूर्ण हात जो आहे आपल्या पार्वतीचा असा पूर्ण रंगवून घेतलेला आहे. ठीक आहे, तर आपण आता ह्याच्यावरती ना हे सुकलं आहे. आता ह्याच्यावरती आपण हा स्किन कलर जो आपण बनवलेला आहे तो 3 कलर मिक्स करून व्हाईट, ब्राऊन आणि येल्लो. ठीक आहे, जर तुम्हाला 2च कलर करून करायचा असेल की येल्लो किंवा व्हाईट आणि व्हाईट किंवा ब्राऊन कलर मिक्स करून सुद्धा तुम्ही करू शकता किंवा तिन्ही कलर तुम्ही मिक्स करून असा कलर बनवू शकता. तर आता आपण इथे ह्याच्यावरती असं लावून घेणार आहोत. ठीक आहे, तुम्ही म्हणसाल की हा खूपच पातळ दिसतोय किंवा खूपच लाईट कलर दिसतोय, तर नाही, आपण ह्याच्यावरती अजून एक स्ट्रोक जो आहे तो देणार आहोत, तेव्हा ते बरोबर डार्क असं दिसेल. ठीक आहे, मला थोडासा लाईटच हवा आहे, थोडासा येल्लोइश ब्राउनिशमध्ये, त्याच्यामुळे मी हा असा बनवलेला आहे. ठीक आहे, तुम्हाला पूर्ण व्हाईटच ठेवायचं असेल तर तुम्ही व्हाईट पण ठेवू शकता. तुम्हाला थोडासा ब्राउनिश करायचं असेल तर ब्राउनिश करू शकता किंवा येल्लोइश करायचं असेल तर येल्लो करू शकता. काही हरकत नाही, ज्याच्या त्याच्या आवडीनुसार. तर आता मी इथं पूर्ण हाताला असा कलर जो आहे तो देऊन घेते आणि आपला तिसरा जो हात आहे तो सुद्धा देऊन घेते. ठीक आहे, मग मी आता तिसरा हे सुकल्याच्या नंतर न परत तिसरा हात जो आहे तो देऊन घेते, मग तुम्हाला दाखवते. तर आता इथे मी 3 शेड जे आहेत ते लावून घेतलेले आहेत. आता आपण हे जे व्हाईट कलरचे आपले रुद्राक्षीची मणी जे आहेत त्याच्यासाठी आपण ब्राऊन कलर वापरणार आहोत. जर तुम्हाला ब्राऊन कलर नको असेल तर तुम्ही व्हाईट कलरसुद्धा यूज करू शकता तुमच्या आवडीनुसार. मी ब्राऊनच कलर यूज करते बघा अशा पद्धतीने. तुम्हाला आता फरक समजला असेल, आपण जेव्हा खालच्या साईडला व्हाईट कलरचा बेस करतो आणि मग त्याच्यावरनं आपण हा जो डार्किश कलर आहे हा लावतो, तेव्हा तुम्हाला फरक जाणवला असेल माझ्या व्हिडिओमध्ये की आपण डायरेक्ट कलर लावला तर आपले कलर उठून दिसत नाहीत, पण आपण जेव्हा व्हाईट कलर लावतो तेव्हा मात्र आपले जे कलर आहेत ते जसेच्या तसे उठून दिसतात. ठीक आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हणते की आपला जसा ब्लाऊज पीस डार्क कलरचा असेल तर त्याच्यावरती डार्क आपले कलर दिसून येत नाहीत. कितीही तुम्ही त्याच्यावरती हात मारले म्हणजे 2, 3, 4, 5 शेड्स मारले तरी काही उपयोग होत नाही, कारण कलर दिसून येत नाही, कारण आपला ब्लाऊज पीसचा आपल्या क्लॉथचा कलर हा डार्क असल्यामुळे. ठीक आहे, त्याच्यामुळे आपला क्लॉथ हा डार्क कलरचा असला की आपण खाली बेसला आपण व्हाईट कलर लावायचा म्हणजे लावायचाच आहे आणि 3 स्ट्रोक हे कलरचे लावायचे. त्याच्याने आपला कलर हा एकदम छान असा उठून दिसेल. ह्याच्यासाठी आता हे पूर्ण रुद्राक्षाची जी माळ आहे आपली ती मी बनवून घेणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करायला विसरत जाऊ नका आणि व्हिडिओ स्किपसुद्धा करत जाऊ नका, कारण छोट्या मोठ्या ज्या टिप्स वगैरे असतात त्या मी तुम्हाला सतत माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असते. आणि एक म्हणजे जर तुम्हाला फ्रीमध्ये आरीवर्क शिकायचं असेल तर माझ्या चॅनलवरती मी फ्री आरीवर्क क्लासचे व्हिडिओ 1 वीकमध्ये 2-3 किंवा 2 किंवा 1 ज्यादा तर 2 किंवा 3 असे मी फ्री आरीवर्कचे व्हिडिओ जे आहेत मी टाकत असते. आता ते कुठे तर तुम्हाला माझ्या चॅनलवरती प्लेलिस्ट म्हणून जो ऑप्शन दिसत असेल त्याच्यावरती मी आपले जे व्हिडिओ आहेत फ्री आरीवर्क क्लासचे तर मी तिथे अपलोड करत असते व्हिडिओ. जर तुम्हाला घरबसल्या शिकायचं असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून घरबसल्या फ्री आरीवर्क शिकू शकता. हे आपलं जे आपले महादेवाचे इविताचे पट्टे आहेत ते मी इथे करून घेते. बघा सुकल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही त्याच्यावरती कलर लावायला जाता ना तेव्हा तो खालचा कलर आणि वरचा कलर हा मिक्स होत नाही. त्याच्यामुळे सुकल्याच्या नंतर ना जी छोटीफार डिटेलिंग असते ना ती द्यायची आहे. बघा पूर्ण आपला जो खालचा आपला ब्ल्यू कलर आहे तो सुकलेला आहे, त्याच्यामुळे आपला व्हाईट कलर आणि ब्ल्यू कलर हा मिक्स होत नाही आहे. इथे मी ब्लॅक कलरच्या ॲक्रेलिक कलरनी आपल्या शिवपार्वतीच्या हँड्सला फिंगर्सला वगैरे आउटलाईन देऊन घेत आहे, जेणे की थोडासा रिचनेस जो आहे
तो वाढेल डिटेलिंगचा त्याच्यासाठी. आणि ह्या ब्लॅक कलरच्या वरतीच आपण नंतर ना कटबीटची डिटेलिंग देऊन घेणार आहोत. ठीक आहे. आता जर कोणाकडे आरीवर्कचं मटेरियल नसेल तर त्याला फक्त हे असंच ठेवून सुद्धा तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरती वर्क वगैरे म्हणजे फॅब्रिक पेंटिंग करू शकता. ठीक आहे. नाहीच आहे माझ्याकडे आरीवर्कचं मटेरियल तर तुम्ही फक्त फॅब्रिक कलर आहेत, माझ्याकडे ब्रशेस आहेत, फॅब्रिक कलर्स आहेत, रिंग वगैरे आहे किंवा रिंगही नाही आहे, छोटीशीच रिंग आहे तरी काही हरकत नाही. तुमच्या ब्लाऊजला तुम्ही अटॅच करून अशा पद्धतीने फक्त फॅब्रिक पेंटिंग जे आहे ते करू शकताय. हे फक्त मी लास्टला जे ब्लॅक कलरचे शेडिंग्स करते तेवढं करून घ्यायचं आणि कटबीट्स वगैरे स्किप करायचं. आरीवर्कचा ह्याच्यानंतरचा जो स्टेप आहे लास्टवाला तो. ठीक आहे. ज्यांच्याकडे सगळंच आहे, फॅब्रिक कलर्स आहे, आरीवर्क मटेरियल आहे तर त्यांनी ह्याच्यानंतर जे मी दाखवणार आहे कटबीट्सचं वर्क ते सुद्धा तुम्ही करू शकताय. अशा पद्धतीने मी सगळी आउटलाईन जी आहे ती देऊन घेणार आहे. तर आता माझी आउटलाईन जी आहे ती देऊन झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं दिसतंय. तर आता मी थोडंसं झूम करून दाखवते जेणे की तुम्हाला ना मी काय करते नेमकं ते दिसेल. ठीक आहे. आता तुम्ही बघा मी निडल जी आहे ती खाली पंच केली आहे. धागा जो आहे तो सुईमध्ये अडकावून वरती खेचून घेतला आहे अशा पद्धतीने. आणि मागच्या साईडने आपण एक चेन स्टिच जी आहे ना ती देऊन घेणार आहोत अशा पद्धतीने जेणे की आपली गाठ जी आहे ना ती एकदम फिक्स बसेल. ठीक आहे. मी आता 2 कटबीट्स सोडलेले आहेत. 2-2च सोडायचे आहेत, जास्त सोडायचे नाही. जास्त सोडले तर फिनिशिंग चांगली येत नाही आणि कटबीट्समध्ये मण्यांमध्ये भरपूर असा गॅप पडतो जेव्हा तुम्ही रिंगचा कपडा हा काढता तेव्हा. ठीक आहे. त्याच्यासाठी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतच असते तर लक्षपूर्वक ऐकत जावा. ठीक आहे. आता मी छोटीशी चेन स्टिच घातली आहे. आता 2 कटबीट्स वापस सोडले. जिथं मण्यांचा एंड होतोय तिथंच मी निडल पंच केली, धागा अडकवला आणि असा वरती खेचून घेतला आहे. बघा दिसलं. परत मी घेतलं आहे कटबीट्स, आपला हात उलट केला आहे आणि अलगद मण्यांच्या फक्त वरती अलगद मी असा ढकलती आहे. हे बघा भरले मणी आपल्या मटेरियल निडलमध्ये 23 नंबरच्या. आता ह्या 2 बोटांनी म्हणजे आपल्या मधल्या बोटांनी आपण मणी पकडणार आहोत जोपर्यंत आपण आपल्या धाग्यापर्यंत नेत नाही तोपर्यंत. कारण आपण सोडलं ना तर मणी सगळे सांडून जातील त्याच्यासाठी. आता मणी सोडला आपण आणि धागा डाव्या हाताने खेचला आणि लगेच तिथं एक छोटीशी चेन स्टिच घातली. लगेच 2 कटबीट सोडले, धागा डाव्या हाताने खाली खेचला मागच्या साईडला. म्हणजे आपले जे मणी आहेत, मणी किंवा आपले जे कटबीट्स काही मटेरियल असेल आपलं ते धागा असा डाव्या हातातला खेचल्यामुळे मागे सरकतो आणि आपले जे मणी कटबीट्स आहेत ते मागच्या मण्यांना वगैरे जाऊन चिटकतं. मग लगेच तिथे एक चेन स्टिच जी आहे ती घालून घ्यायची. ठीक आहे. दिसलं व्यवस्थित पद्धतीने. अशाच पद्धतीने करायचं आहे. ठीक आहे. समजलं असेल. आता इथे एकच बसतोय कारण आपल्याला इकडे लगेच इकडच्या साईडला वळायचं आहे त्यासाठी मी इथे एकच घालणार आहे. आता लक्ष देऊन ऐका. एकच मिनटं. आता इथे मी चेन स्टिच घातली. ठीक आहे. आता आपल्याला इकडे जायचं आहे तर इकडे कसं जाणार आपण तर डायरेक्ट आपण इकडून असं तर जाऊ शकत नाही ना असं इकडे, कारण हा राऊंड होऊन जाईल. आपल्याला राऊंड नाही करायचा, आपल्याला चौकोन करायचं आहे, सरळ करायचं. त्यासाठी आपण एक मागच्या साईडला चेन स्टिच घालणार आणि इकडच्या साईडने आपल्याला जिकडे जायचं आहे तिकडच्या साईडने आपण अलगद खेचणार. सुई तोडायची नाही, अलगद खेचायचं. ठीक आहे. आणि मग इकडच्या साईडने परत आपण 2-2 कटबीट जे आहेत ते लोड करत वर्क करत जाणार. ठीक आहे. अशा पद्धतीने करायचं आहे. अगदी सोपं आहे. ठीक आहे. बघा अशा पद्धतीने गॅप ठेवायचं नाही. गॅप ठेवला ना तर फिनिशिंग अशी येत नाही. ठीक आहे. मला असं वाटतं की जे मला येतं ते दुसऱ्यांनासुद्धा यावं, घर बसल्या त्यांनासुद्धा शिकायला मिळावं. कारण आपल्या बायांचं कसं असतं ना की कुठे बाहेर पडता येत नाही, काही करता येत नाही त्याच्यासाठी. आता इथं हे बघा, आता मी 2 मणी काढते. आता इथे बघा, इथे आता थोडंसं टोक असल्यासारखं आहे. ठीक आहे. असं आपल्याला इकडे असं राऊंड फिरायचं. त्यासाठी आपण इकडच्या साईडला घेणार आहोत. बरोबर विरुद्ध साईडला घ्यायचं आहे.
जेणे की ना आपल्या वर्कला फिनिशिंग येते. इतक्या छोट्या छोट्या गोष्टी ना तुम्हाला कोणी नाही शिकवणार, त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करत जावा. हे बघा, आता आपण इथे ना मागच्या साईडला जर चेन स्टिच घेतली नसती ना तर आपला हा जो कर्व आहे तो आलाच नसता. ठीक आहे, इतक्या छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला ना व्हिडिओमध्ये सांगत जाते. त्याच्यामुळे ना व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करत जावा आणि ना दुसऱ्यांनासुद्धा शेअर करत जावा, जेणे की त्यांनासुद्धा ना शिकता येईल असं वेगवेगळ्या प्रकारचं वर्क. अशा पद्धतीने आपण ना सगळीकडे करून घेणार आहे. मी आता तुम्हाला असे 2 पॉईंट सांगितलेले आहेत. ठीक आहे, इथं एक आपल्याला असं इकडे सरळ जायचं असतं तेव्हा, आणि असा कर्व येतो तेव्हा. ठीक आहे, आता इथे बघा, इथे सुद्धा कर्व आहे. तर इथे आपण जसं घेतलं तसंच इथे सुद्धा घ्यायचं आहे, इथे इथे. ठीक आहे, राऊंड असेल ना तर असं वळवायचं आहे. ठीक आहे, आणि असं सरळ असेल ना तर तसं सुद्धा मी तुम्हाला मागाशी दाखवले. तर त्या पद्धतीने तुम्ही सगळं वर्क जे आहे ना ते करून घ्यायचं आहे. ठीक आहे, मी तो इकडचं हे सगळं करून घेते, हे वालं, आणि मग तुम्हाला ना हे जे राऊंड्स आहेत हे वाले आपले रुद्राक्षाचे मणींचे ते राऊंड्स कसे करायचे ते दाखवते. आता इथे आपण सर्कल करणार आहोत ना, त्याच्यासाठी मी इथनं स्टार्ट केलं आहे. तसंच करायचे, 2-2 मणी सोडायचेत आणि जसा आकार असेल तशी आपली निडल वळवत जायचे. ठीक आहे, अशा पद्धतीने. आणि वुडनची निडल वापरताना थोडं सावकाश पद्धतीने करायचं आहे, कारण वुडनची निडलचं जे नीप आहे ते ना खूप जास्त नाजूक असतं, तुटण्याची जास्त शक्यता असते. त्याच्यामुळे आता इथे एकच बसतोय. अशा पद्धतीने आता आपण मधल्या साईडने एक चेन स्टिच घालून मग एंड नॉट देणार आहोत, तिथेच द्यायची आहे अशा पद्धतीने. ठीक आहे, आता हे सगळे बॉल्स आपण तशाच पद्धतीने करून घेणार आहोत. तर हे बघा, मी तुम्हाला मागाशी इथे हे बॉल जो आहे तो सर्कल हा मी मागाशी कटबीटचा बनवून दाखवलेला. आता इथे जे छोटे छोटे मागाशी दिसत होते तसेच मी इथे सुद्धा बनवून घेतलेले आहेत ह्याच पद्धतीने. आता आपण हे जे धागा आहे, धाग्यासारखा आपण बनवलेला आहे, हे वर्क आपण करणार आहोत. ठीक आहे, तर आता इथे मी गाठ वगैरे देत नाही, मी डायरेक्ट आता इथनं चेन स्टिच घालून मग इकडच्या साईडने येणार आहे. तुम्हाला सुद्धा गाठ द्यायचा कंटाळा वगैरे आला असेल तर ना तुम्ही सुद्धा ही ट्रिक ट्राय करून बघा. डायरेक्ट इकडनं बघा, आता इकडनं मी चेन स्टिच घालत आली आहे, तसं सुद्धा केलं तरी चालतं. ठीक आहे, आता इथे सरळच आहे त्याच्यामुळे मी इथे ना फक्त इथे मी फक्त 2-2च मणी घालून चेन स्टिच घालून घेणार आहे. तुम्हाला जर इथे अजून वेगळं काही ॲड करायचं असेल, म्हणजे इथे व्हाईट मोती वगैरे, तर तुम्ही तो सुद्धा ॲड करू शकता. 3 mm व्हाईट कलरचे मोती घेतलेले आहेत आणि इथे फिल करणार आहे. ठीक आहे, आता फिल केल्याच्या नंतर ना आपण इथे एंड नॉट देणार आहे, कारण आपलं इथे जे वर्क आहे ते संपलं आहे, आपल्याला पुढच्या साईडला कंटिन्यू करायचं आहे त्याच्यासाठी. ठीक आहे, आता आपण इकडं वरच्या साईडने येणार आहे. सेम तीच प्रोसेस करणार आहोत आपण. 2 मणी जे आहेत आपलं 2 कटबीट जे आहेत ते सोडणार, चेन स्टिच घालणार, पुन्हा 2 सोडणार, चेन स्टिच घालणार, पुन्हा 2 सोडणार आणि लगेच चेन स्टिच घालणार. ठीक आहे, आता आपण व्हाईट मोती घालूयात. आणि एंड नॉट देऊन घेऊयात. ठीक आहे, आता हे 2 जे आहेत ना ती मी बनवून घेते, तुम्हाला समजलं असेल कदाचित. हे बघा, अशा पद्धतीने मी हे करून घेतलेलं आहे आणि किती सुंदर असं दिसतंय तुम्ही बघू शकताय.
आता हेच इथे करून घ्यायचं आहे. ठीक आहे, मी तुम्हाला मोजक्याच गोष्टी दाखवते कारण व्हिडिओ भरपूर असा मोठा होतो त्याच्यासाठी. तर आता इथे मी मगाशी जसे रुद्राक्षाच्या मणींनी आपण कट बीड्सनी आपण वर्क केलं तसंच तिकडच्या साईडला सुद्धा करून घेतलेलं आहे आणि सगळ्या बोटांना वगैरे मी कर्व करून वर्क केलेलं आहे. ठीक आहे, आता इथे तुम्हाला व्हाईट मोतींचं वर्क दिसत असेल तर ते कसं करायचं ते तुम्हाला दाखवते. तर आता मी व्हाईट मोती एक घेतलेला आहे आणि धागा जो आहे तो वरती काढून घेतला आहे. त्याच्यामध्ये आपण एक व्हाईट मोती सोडणार आणि मग लगेच त्याच्याच थोडंसं पुढे एक आपण चेन स्टिच घालून घेणार आहे. त्याच्याच नंतर मग आपण धागा जो आहे तो असा पूर्ण असा बाहेर ओढून घेणार आहोत. आपण दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि आपल्या निडलच्या मदतीने आपण आपला जो व्हाईट मणी आहे त्याच्यामध्येच अडकावून मग आपण डाव्या हातातला जो धागा आहे तो खेचून घेणार आहे, जेणे की आपला मणी जो आहे तो एकदम व्यवस्थित पद्धतीने लॉक होईल. ठीक आहे, जर समजलं नसेल तर पुन्हा एकदा दाखवते. बघा मी धागा वरती काढला आहे आणि परत व्हाईट मोती जो आहे तो आपल्या दोऱ्यामध्ये जरी थ्रेडमध्ये घालून घेतला आहे. त्याच्याच पुढे मी लगेच चेन स्टिच घातली आहे आणि भरपूर असा धागा बाहेर ओढून निडलच्या मदतीने आपल्या मणीमध्ये मी अडकावणार आहे आणि डाव्या हाताच्या मदतीने खेचून घेणार आहे. असंच पूर्ण मी मण्यांचं जे वर्क आहे आपल्या व्हाईट कलरचे त्याचे करून घेणार आहे. संपूर्ण वर्क जे आहे ते आपलं कंप्लीट झालेलं आहे. तुम्हाला फायनल लुक मी आता सध्या दाखवत आहे. जर तुम्हाला शिव पार्वतीचे हँडचं वर्क आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. तर अशाच नवीन व्हिडिओसाठी पुन्हा भेटूयात.